नमस्ते फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी भरपूर अशा किचन टिप्स घेऊन आलेली आहेत। तर या किचन टिप्सचा वापर केल्यामुळे तुमचा भरपूर असा वेळही वाचणार आहे, त्याचप्रमाणे स्वयंपाकातही अशी मदत होणार आहे। तर ह्या किचन टिप्स जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर आपली पहिली किचन टिप आहे ती शेंगदाणे भाजण्याबद्दल। तर आपण शेंगदाणे अशा प्रकारे कढईमध्ये भाजून घेतो। तर हे भाजण्यासाठी आपल्याला वेळ जातो। तर हे शेंगदाणे अगदी झटपट भाजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। 1 वाटी शेंगदाणे मी घेतले आहेत, त्यात 1 चमचा मीठ टाकून हे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि हे शेंगदाणे मंद गॅसवर भाजायचे आहे। तर असं केल्याने काय होणार आहेत, हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजले जाणार आहेत आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेल्यामुळे छान अशी चवही या शेंगदाण्यांना येणार आहे। आता हे मीठ यातून बाहेर कसं काढायचं, तर शेंगदाण्यातलं मीठ काढण्यासाठी अशा प्रकारचा झारा आपल्याला वापरायचा आहे। त्यामुळे अगदी झटपट असं हे मीठ खाली निघून जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे मिठात भाजल्यामुळे शेंगदाण्याची सालही अगदी झटपट निघत आहे, त्यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे। तर हे मीठ अशा प्रकारे वेगळं आपण करून घेतलेलं आहे। तर हे मीठ तुम्ही पुन्हा शेंगदाणे भाजण्यासाठी वापरू शकतात किंवा मग ह्या मिठात तुम्ही पापड किंवा पाणीपुरीच्या पुऱ्याही भाजून घेऊ शकतात। अगदी छान खरपूस असे हे शेंगदाणे भाजले गेल्यामुळे अगदी अलगदी साल निघालेली आहेत आणि पुन्हा हे झाऱ्यामध्ये टाकून त्याची साल वेगळी करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मस्त असे खरपूस भाजलेले शेंगदाणे तयार झालेले आहेत। तर त्या मिठात तुम्हाला जर पाणीपुरीच्या पुऱ्या किंवा पापड भाजायचे नसतील तर ते मीठ तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतात, त्या पाण्याने फरशी पुसू शकतात। आता तर आपली दुसरी टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या चॉपरसाठी। तर अशा प्रकारचे चॉपर बहुतेक घरामध्ये असतं। तर हे चॉपर अशा प्रकारे आपण धुवून ठेवतो, त्यामुळे ह्या चॉपरची ही स्ट्रिंग लवकर खराब होते। तर आपण हे चॉपर धुवून ठेवल्यामुळे ह्या होलमधून पाणी मध्ये जातं आणि आपण अशाच प्रकारे हे ठेवून देतो आणि ते पाणी आतमध्येच राहिल्यामुळे हे चॉपरची स्ट्रिंग लवकर खराब होते। तर तसं न करता हे अशा प्रकारे चॉपरच्या झाकणाला अशा प्रकारे साईडने होल असतात, त्या साईडने अशा प्रकारे हे झाकण उभं करून ठेवायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, ह्या होलमधून पाणी अलगद निघून जाणार आहे किंवा मग ज्या साईडला स्ट्रिंग आहे ती बाजू अशा प्रकारे चॉपरमध्ये उभं करून ठेवून द्यायची आहे। त्यामुळे त्यातलं पाणी निघून जाणार आहे आणि चॉपरची स्ट्रिंग लवकर खराब होणार नाही। तर आपली पुढची टिप आहे ती म्हणजे मिरच्यांबद्दल। आपण बाजारातून मिरच्या आणतो तर त्या अशा प्रकारे लाल होतात। तर ह्या लाल होऊ नये आणि जास्त काळ टिकाव्यात यासाठी काय करायचं, ह्या मिरच्यांचे अशा प्रकारे देठ काढून ठेवायचे आहेत। त्यामुळे ह्या मिरच्या अगदी 15 दिवस किंवा महिनाभरही त्या टिकू शकतात आणि व्यवस्थित अशा ताज्या ह्या मिरच्या राहतात। तर अशा प्रकारे याचे देठ काढून एखाद्या हवाबंद डब्यात ठेवून द्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हे देठ काढून झाले तर ह्याचे देठ न फेकता ह्याचं काय करायचं आहे, तर हे देठ न फेकता हे देठ थोड्याशा पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत आणि जवळपास अर्धा तास हे पाणी तसंच ठेवायचं आहे आणि नंतर हे पाणी आपल्या घरातील फुलझाडांना टाकायचं आहे। आपल्या घरात बहुतेक अशा कुंड्या असतात, त्यामध्ये हे पाणी टाकून द्यायचं आहे। त्या झाडांना फंगस येत नाही आणि झाडांची व्यवस्थित वाढ होते। त्या झाडांना फंगस येऊ नये त्यासाठी आपण हे पाणी त्यात टाकून द्यायचं आहे। तर आपली पुढची टिप आहे ती संत्र्याबद्दल। तर बहुतेक वेळा आपण संत्री आणतो आणि त्याचा ज्यूस करतो। तर अशा प्रकारच्या ज्युसरने व्यवस्थित असा त्याचा ज्यूस होतो, पण अशा प्रकारचं ज्युसर प्रत्येकीकडेच नसतं, त्यामुळे आपल्याला ज्यूस काढणं थोडं अवघड होतं। तर आता ज्यूस काढणं अवघड न करता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। अशा प्रकारे ही संत्री 2 भागांमध्ये कट करायची आहे। तर आपल्या प्रत्येकीच्याच किचनमध्ये हे असतं। तर ह्याच्या सहाय्याने आपण काय करायचं आहे, अशा प्रकारे याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी झटपट असा याचा ज्यूस निघत आहे आणि व्यवस्थित असा निघत आहे। काही मिक्सरचा किंवा मग ज्युसरचा वापर न करता आपण याचा वापर करून व्यवस्थित असा ज्यूस काढून घेऊ शकतो। तर तुम्ही बघू शकतात वाटीमध्ये मस्त असा ज्यूस निघालेला आहे। तर अशा प्रकारे मी दोघंही संत्र्यांचा ज्यूस काढून घेत आहे। तर बघू शकता अशा प्रकारचा ज्यूस मी काढून घेत आहे आणि ही संत्र्याची साल आपण फेकून देतो। तर ही संत्र्याची साल न फेकता संत्र्याच्या सालीचा यूज आपण शू रॅकमध्येही करू शकतो। ही संत्र्याची साल आपण शू रॅकमध्ये ठेवल्यामुळे शू रॅकचा वास येत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा की ही संत्र्याची साल न फेकता शू रॅकमध्ये ठेवायची आहे, म्हणजे छान असा सुगंध तिथे येणार आहे।
नंतर चाळणीच्या सहाय्याने हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातल्या बिया बाहेर निघून येणार आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट असा संत्र्याचा ज्यूस तयार झालेला आहे. चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार.